कारण हे तुम्हाला सांगितलं पाहिजे, मागेही सांगितलं असेल की शिवसेना प्रमुखांना आणि माझ्या आजोबांना दोघांनाही शालेय शिक्षण पूर्ण नाही करता आलं. दोघांनाही जवळपास 7वी मध्ये फी भरायला पैसे नाहीत म्हणून शाळा सोडावी लागली. पण शाळा सुटली तरी त्यांचं शिक्षण नाही थांबलं. कारण घरामध्ये संस्कार हा एक विषय असतो, तो घरामध्ये जास्त असतो. आपण मुलांना संस्कारित करतो, संस्कार देतो म्हणजे नेमकं काय करतो? आई वडील आपल्या मुलांना संस्कार देतात म्हणजे काय करतायत की काय वह्या पुस्तकं पाटे घेऊन नाही बसत, तर स्वतःच्या वागणुकीतून एक आपण कसे वागतो तशी आपली मुलं वागत असतात. आणि मग घराणेशाही म्हणते ती तशीच, म्हणजे वडिलांनी एवढा घोटाळा केला तर मुलगा आणखी मोठा घोटाळा करणार. तर ह्या सगळ्या गोष्टी या संस्कारातून येतात. आणि आता नवीन आधुनिक जे काही तंत्रज्ञान तुम्ही म्हणताय, कॉम्प्युटर हे आहेच. म्हणजे आता माध्यमं ही बदलायला लागली. आजही शाळेमध्ये पाटी आहे की नाही मला कल्पना नाही. कारण आपण सगळेजण जे माझ्या वयाचे आहेत ते पाटीवरती अक्षर गिरवत शिकलेले आहेत. आणि बहुतेक आपली अक्षरं हे आपल्या आईने आपला हात हातात धरून गिरवून घेतलेली आहेत, म्हणून तिला मातृभाषा म्हणतो आपण. अ ई उ ए सगळं जे काय आहे हे सगळं तिकडनं पाठीवरती गिरून 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 आपण ही अक्षरं गिरवत मोठे झाले. तेव्हा कुठे कॉम्प्युटर होता?